आता संविधानाच्या पारायणामध्ये जर अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला तर त्या प्रश्नाचं डायमेन्शन लक्षात घेऊन की आंबेडकर ज्यांनी स्वतः संविधानामध्ये मतदानाविषयीच्या एका माणसाला एक मत हा प्रघात अगदी कष्टाने खेचून आणला, त्या आंबेडकरांना याच संविधानामधून होणाऱ्या निवडणुकांमध्ये पराभव पत्करावा लागला. आणि तो पराभव सुद्धा अशा शक्तींसमोर पत्करावा लागला ज्या शक्ती धर्म, जात, संघ, संप्रदाय इत्यादीने प्रेरित होता. म्हणून या ठिकाणी आपण थोडस संविधान पारायणाची दृष्टी वापरून या प्रश्नाच्या कक्षेबाहेर याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं प्रश्नकर्त्याची जी जिज्ञासा आहे ती क्षमू शकेल, त्याला योग्य उत्तर मिळू शकेल. हा प्रश्न नुसतं स्टॅटिस्टिकल माहिती गोळाबेरीज आणि त्यावर आंबेडकरांची प्रतिक्रिया काय होती इथं संपत नाही. आंबेडकरांनी उच्छृंखलपणे अशी प्रतिक्रिया कुठेही दिलेली नाही ज्याच्यामध्ये समाजाचा कुठलाही घटक दुःखी होईल किंवा समाजाच्या कुठल्याही घटकाच्या धार्मिक सामाजिक भावना दुखावल्या जातील अशा प्रकारचं वक्तव्य त्यांचं कुठेही नमूद नाहीये. इतिहास असं सांगतो की ज्यावेळी बाबासाहेबांनी घटनेची निर्मिती केली तेव्हा प्रामुख्याने जे प्रश्न त्यांच्या समोर होते ते असे होते की राजकीय स्वातंत्र्य हे एक निमित्त आहे. राजकीय स्वातंत्र्याला मी नाही म्हणत नाही. ब्रिटिश ज्यांनी नुसतं आणि नुसतं शोषण या भारतीय समाजाचं केलेलं आहे आणि थोड्याफार सुधारणा सुद्धा ज्या केल्या त्याही ब्रिटिशांनीच केल्या. ब्रिटिशांबद्दल त्यांच्या मनात पॉझिटिव्ह विचार पण तेवढेच होते जे ब्रिटिशांनी चांगली कामं केली होती. उदाहरणार्थ सती जाण्याची प्रथा बंद करणे, शिक्षणाचा या ठिकाणी पाया जो फुल्यांनी टाकला होता त्याचं वृद्धीकरण करणे, त्याच्यामध्ये नवीन काही विकासाच्या हे करून शाळा सुरू करणे, शिक्षण सगळ्या प्रवर्गांसाठी सगळ्या जाती धर्मांसाठी खुलं करणे, हे महान योगदान आहे ब्रिटिशांचं. आणि जर हे ब्रिटिश त्यावेळी नसते भारतामध्ये तर हे कधी झालं असतं हेही सांगता येत नाही. त्याचबरोबरीने ब्रिटिश जे आपल्याला देऊ इच्छितात ते फक्त आणि फक्त राजकीय स्वातंत्र्य आहे. राजकीय स्वायत्तता आपल्याला मिळून चालणार नाही, तर राजकीय स्वातंत्र्याबरोबर आपल्याला आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्य सुद्धा दिलं गेलं पाहिजे. हा जो एक ब्रॉड कन्सेप्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये होता तो एवढ्यासाठी होता की जोपर्यंत सामाजिक समता आणि आर्थिक स्वातंत्र्य इथे निर्माण होणार नाही तोपर्यंत राजकीय स्वातंत्र्याला विशेष अर्थ राहणार नाही आणि राजकीय स्वातंत्र्य हे फसवं ठरेल, तो एक मुखवटा ठरेल आणि मुखवट्या आत सामाजिक विषमता, आर्थिक विषमता यांची बीज तशीच्या तशीच शिल्लक राहील आणि त्याचाच फटका केवळ आंबेडकरांना किंवा त्या समकालीन असलेल्या सर्व बुद्धिजीवींना भोगावा लागला. एक महत्वाचा संदर्भ या ठिकाणी आपल्या लक्षात येतो की नेहरू आणि त्यांची काँग्रेस, गांधी आणि त्यांचं काँग्रेसच्या येण्यामध्ये त्यांचं मोठं होण्यामध्ये जे एक सल्लागारासारखं योगदान होतं किंबहुना हट्ट असायचा काही काही बाबतीमध्ये, तर या सगळ्यांचा एकत्रित परिणाम आपण विचारात घेऊन लक्षात घेऊन जर आंबेडकरांच्या निवडणूक हारण्यामध्ये काय त्याचे परिणाम कसे कसे पडले आणि हे चित्र कसं त्यांनी आधीच बघितलं होतं याचा सांगोपांग विचार केला तर मला वाटतं या प्रश्नाचं खरं उत्तर संविधान पारायणाच्या दृष्टीनं आपण देतो आहोत हे निश्चित होईल. आंबेडकरांनी किती इलेक्शन्स लढले आणि त्या इलेक्शन्स मध्ये जी काही त्यांची हार झाली त्याची कारण मीमांसा करताना आंबेडकरांचं भाष्य काय होतं, तर त्याचं उत्तर असं आहे की या भारतामध्ये स्वतंत्र झाल्यानंतर देश पहिलं जनरल इलेक्शन जे आहे लोकसभेचं आणि प्रोव्हिन्सियल असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी यांचं, ज्याला आपण राज्य म्हणतो आता, ते झालं ऑक्टोबर 1951 ते फेब्रुवारी 1952. फेब्रुवारी 1952 निकालाचं वर्ष आहे, तो महिना आहे.
म्हणून आपण 1952च्या पहिल्या सार्वत्रिक लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका असं संबोधतो. या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये 61% मतदान झालं. म्हणजे 39 किंवा 40% लोक हे मतदानापासून लांब राहिले. हे एक फार मोठे इंडिकेशन होतं. आणि त्यावेळी जो निवडणूक आयोग स्थापन झाला होता, त्या निवडणूक आयोगाला दुहेरी कर्तव्य दिलं गेलं होतं की लोकांना मतदान आणि लोकशाही पद्धतीने आपले प्रतिनिधी निवडून देण्यासाठी काय बेसिक शिक्षण आणि प्रशिक्षण असलं पाहिजे. तेही काम त्यावेळी निवडणूक आयोगाला दिलं गेलं. निवडणूक आयोगाने ते काम त्याच्या कष्टाने तेव्हा पार पाडलं. तरीही रिझल्ट हा फक्त 61% वोटर्स मध्ये झाला. तेव्हा काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून निवडून आला. 489 489 या पार्लमेंटच्या सीट होत्या. त्यापैकी एकट्या काँग्रेसला 364 सीट मिळाल्या आणि काँग्रेसला या इलेक्शन मध्ये 45% मतदान झालं. म्हणजे 55% मतप्रवाह त्यांच्या विरुद्ध असताना पहिल्यांदा संविधानिक लोकशाहीच्या प्रयोगामध्ये असं दिसलं की जे सत्तेवर येतात त्यांना मतदान किती होतं, किती टक्के होतं, ते अवलंबून न राहता निवडून आलेले लोक किती टक्के असतात याच्यावर त्याची गणितं ठरलेली असतात. हा भारताच्या संविधानिक लोकशाहीमध्ये प्रयोग म्हणून पहिला प्रयोग जर आपण विचारात घेतला तर त्या पहिल्या प्रयोगातून हे सिद्ध झालं की कोण निवडून येतं, किती लोक निवडून येतात, त्यावरती राज्यसत्तेचं भविष्य ठरत असतं आणि राज्यसत्ता त्याप्रमाणे आपलं राज्याच्या स्थापनेमध्ये योगदान देते, राज्यसत्ता निर्माण होते. ती नंबर ऑफ कॅन्डिडेट्स, नॉट पर्सेंटेज ऑफ वोट. आता बघायला गेलं तर 31% वोट वरती आपण बीजेपीला केंद्रामध्ये स्थानापन्न झालेला जेव्हा बघतोय तेव्हा इथे एक विचार मांडण्यात आला आणि हा विचार आंबेडकरांनी मांडलेला आहे. ते पहिलं इलेक्शन लढले तेव्हा बॉम्बे नॉर्थ सेंट्रल कॉन्स्टिट्युएन्सी मुंबईमधून लढले, म्हणजे मोस्ट अर्बनाइज एरिया. 1952 साली हे इलेक्शन झालं. ते 4थ्या क्रमांकावर राहिले आणि त्यांच्या विरुद्ध उभे असलेले काँग्रेसचे नारायण काजरोळकर हे 15,000 मत अधिक मिळून सर्वांपेक्षा निवडून आले. या इलेक्शन मध्ये आंबेडकरांच्या विरुद्ध जे कॅन्डिडेट्स उभे राहिले होते त्याच्यामध्ये मुख्यतः कम्युनिस्ट पार्टीचे कॅन्डिडेट होते आणि हिंदू महासभेचे कॅन्डिडेट. आता कम्युनिस्ट पार्टीचे कॅन्डिडेट खऱ्या अर्थाने आंबेडकरांना फेवर करायला काही हरकत नव्हती, पण त्यावेळचा कम्युनिझम, कारण RSS आणि CPI कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोन्हीची स्थापना एकाच वर्षी झाली, ती 1925 साली. आणि या दोन्ही संस्थांमध्ये जी शिरोमणी लोक होती, या दोन्ही संस्थांवरती ज्यांचा कब्जा होता, नॅचरली उच्च शिक्षित अभिजन ब्राह्मण वर्ग या दोन्ही पक्षामध्ये होता. आंबेडकरांनी राज्यघटना निर्माण करत असताना ज्या काही धर्मांध प्रवृत्ती, धर्मसत्ताक वृत्ती यांच्यावर प्रहार करून अनेक ठिकाणी त्यांना छेद देऊन, अनेक आंदोलनं करून, अनेक चळवळी उभ्या करून संविधानिक मूल्य ही लोकशाही मार्गाने जावी म्हणून जे काही प्रघात संविधानामध्ये रुजू केले आणि त्या प्रघातानुसार त्यांनी संविधानाचं ड्राफ्टिंग केलं. म्हणून साहजिकच ही जी धर्मशक्ती आहे, धर्मसत्ताक लोक आहेत, ती दुखावल्या गेली होती आणि नॅचरली ही दोन्हीही कम्युनिस्ट आणि हिंदू महासभा यांच्यामध्ये होती. आता इथे एक भेद फार महत्वाचा आहे की कम्युनिझम किंवा कम्युनिस्ट साठी जर आपण कार्ल मार्क्स प्रमाण मानला तर कार्ल मार्क्सचा कम्युनिझम हा आलेला भारतातला कम्युनिझम नाहीये. भारतामध्ये तो कम्युनिझम वर्ग या रूपात न येता वर्ण या रूपामध्ये आला. म्हणजे क्लास रिव्हॉल्युशन पेक्षा
कास्ट रिव्हॉल्युशन किंवा कास्ट इव्हॉल्युशन ही जास्त महत्वाची आपल्याला या ठिकाणी दिसते. इतिहासाचा एक छोटासा दाखला जो एरवी आधी पण एका त्याच्यामध्ये पारायणाच्या पुष्पगुंफण्यामध्ये आलेला आहे, की नेहरूंनी येणाऱ्या भारतामध्ये कशा प्रकारच्या क्रांत्या आणि उत्क्रांत्या, इव्हॉल्युशन अँड रिव्हॉल्युशन होऊ शकतात याबद्दलचा एक श्वेत पेपर निर्माण केला होता. आणि जगभरातल्या सगळ्या विद्वानांना ते त्या श्वेत पेपरवर चर्चा करण्यासाठी इन्व्हाइट करत होतं, त्यांच्याशी बोलत असत त्याच्यावर. तर माओ चीनचे जे सर्वेसर्वा तेव्हा होते, त्यांच्याशी चर्चा करत असताना माओनी सांगितलं, की तुम्ही व्यर्थ वेळ वाया घालवताय. भारतामध्ये वर्ग संघर्ष होणारच नाही. भारतामध्ये वर्ण संघर्ष होणार. म्हणजे भारतामध्ये क्लास रिव्हॉल्युशन नाही तर कास्ट रिव्हॉल्युशन होणार. म्हणून हा तुमचा प्रपंच फार तोकडा आहे. तुम्ही कास्ट या विषयावर कॉन्सन्ट्रेट करून तिथे कसं अमालगमेशन, तिथे कास्ट जातीचं निर्मूलन किंवा मग त्या ठिकाणी जातीची कशी क्रांती उत्क्रांती घडतल्या जाऊ शकते याच्यावर लक्ष केंद्रित करा. ते आज ना उद्या होणार आहे. हे माओचं वाक्य जर आपण लक्षात घेतलं तर इथली कम्युनिस्ट पार्टी ही कार्ल मार्क्सच्या विचारांची कम्युनिस्ट पार्टी होती, जो सांगतो की धर्म अफूची गोळी आहे. परंतु इथे जे कम्युनिस्ट होते ते कम्युनिस्ट एका विशिष्ट प्रवर्ग जात वर्गातले असल्यामुळं उच्च वर्णीय असल्यामुळं त्या ठिकाणी हा भेद आपल्याला दिसतो, की त्यांनी आंबेडकरांना अपोज करायचं ठरवलं. कम्युनिस्टांनी आंबेडकरांना अपोज करण्याचं ठरवण्याचं एक महत्वाचं कारण बुद्धिझम सुद्धा आहे. आंबेडकरांना हा मोह केव्हाच झाला असता किंवा झाला होता काही प्रमाणात, की कम्युनिझम जो मार्क्स आहे तो इथं एवढ्या मोठ्या प्रमाणात लेबर आहेत, मजूर आहेत, मजूर वर्ग आहे, कामगार वर्ग आहे, त्यांच्यामुळे इथे तशाची तशी क्रांती होऊ शकते की नाही. आणि यांचा विचार केल्यावर त्यांच्या लक्षात आलं की कार्ल मार्क्स हा माणसाला भावनिक एंटिटी, इमोशनल एंटिटी किंवा भावनिक स्त्रोत समजत नाही, तर तो भावना माणसाच्या ज्या धर्म आहे, संस्कृती आहे, समाज चालीरीती आहे, रूढी परंपरा आहे, यामध्ये मग्न झालेला आहे. त्याला एक एंटिटी म्हणजे एक आपण जर असं एक रूप धरलं की तो एक घटक आहे समाजाचा आणि देशाचा, तर तो कसा विचार करतो याबद्दल आंबेडकरांना नेहमी कार्ल मार्क्सच्या सगळ्या थेअरीवर संशय होता, किंबहुना त्यांना ते ऍक्सेप्ट नव्हतं. मग आंबेडकरांनी कार्ल मार्क्सला काउंटर करण्यासाठी जो एक बुद्धिझम आणला, धम्म ही संकल्पना आणली. धम्माच्या संकल्पनेतून त्यांनी ते जसं राबवलं. कार्ल मार्क्सनी जशा माणसाच्या भावना विचारातच घेतल्या नाही. माणूस हा असा विचार करतो म्हणजे तो तसाच विचार केला असं नाही. पण जेव्हा वैविध्य पूर्ण जीवन असतं तेव्हा माणूस कसा विचार करू शकतो हे आंबेडकरांना तेव्हा कळलं होतं. दुर्दैवाने कसं असतं की जेव्हा मोठी माणसं एखादं मोठं प्रमेय, एखादी थेअरी, एखादं थेरम मांडत असतात तेव्हा ते थेरम सर्वसाधारण लोकांना जमेलच पचेलच असं नाही. तर बुद्धाच्या विरुद्ध जी विचारधारा या देशामध्ये समाजामध्ये जिवंत होती, त्या विचारधारेचीच लोक ही कम्युनिस्ट पक्षामध्ये असल्या कारणाने कम्युनिस्टांकडून त्यांना कडाडून विरोध झाला. हा विरोध जात्यंध स्वरूपाचा होता म्हणाल तरीही चालेल, हा विरोध बुद्धिस्ट विचारांचा होता म्हणाल तरीही चालेल. पण हा जो प्रश्न आहे की कम्युनिस्टांनी आंबेडकरांना का विरोध केला, तर कम्युनिस्टांनी आंबेडकरांना विरोध या दोन पैलूवरती केला हे आपल्याला या ठिकाणी दिसतं. हिंदू महासभा हे आंबेडकरांच्या विरोधात होती, कारण हिंदू महासभेचं तर तसं हेच होतं की आमच्या ज्या चालीरीती, आमचा जो धर्म आहे तो श्रेष्ठ आहे. आणि ती श्रेष्ठतम गंगोत्री गटारातलं पाणी आणून यांनी त्याच्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे वगैरे वगैरे ताशेरे आंबेडकरांना तेव्हा घटनापीठासमोर सहन करावे लागले. तर ते लोक यांच्या विरोधात होतेच. या दोन्ही मध्ये आंबेडकरांच्या बाजूनी कोण होतं, तर त्यावेळचे समाजवादी लोक, सोशलिस्ट पॅटर्नचा विचार करणारे समाजवादी, या दोन्ही विचारांच्या मध्ये एक मध्यम सुवर्ण मार्ग काढून चालणारे जे लोक होते त्याचे सर्वात तेव्हा अशोक मेहता होते 1952 साली. आणि अशोक मेहतांनी आंबेडकरांना तेव्हा सपोर्ट केला, परंतु आंबेडकर दुर्दैवाने त्याच्यामध्ये हारले. हे पहिलं इलेक्शन आंबेडकरांनी लढलेलं, त्याच्यात त्यांना हार पत्करावी लागली. दुसरं इलेक्शन
भंडारा येथे 1954 साली हे एक बाय इलेक्शन होतं. त्या ठिकाणी एक जसं आपल्याकडे पोटनिवडणूक होते, तशा प्रकारची एक पोटनिवडणूक होती आणि आंबेडकरांना असं वाटलं, की आपण आता शहरी भागामध्ये एकदा काय विचारसरणी आहे लोकांची ती आजमावून बघितली. तर खेड्यांमध्ये बघूया तिथे काय आहे ते. तिथे आपला दलित वर्ग, तिथे आपला मजूर वर्ग, तिथे तळागाळातले लोक फार मोठ्या प्रमाणात आहे. एक प्रकारचा तो त्यावेळी जंगल व्याप्त असा, नंतर काही दिवसांनी जो भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर हा नक्षलाईट भाग वगैरे डेव्हलप झाला, त्या ठिकाणी त्यांनी जाऊन आपलं आजमावण्याचा प्रयत्न केला आणि ते आजमावत असताना तिथेही त्यांना हार पत्करावी लागली. हे 1954 ला आंबेडकरांच्या आयुष्यातलं दुसरं इलेक्शन जे शेवटचं ठरलं. कारण दुसरी लोकसभा जी 1957 ला झाली, त्याच्या आधीच म्हणजे 1956 ला आंबेडकरांचं महानिर्वाण झालं आणि आंबेडकर काही दुसरी लोकसभेची निवडणूक लढायला जिवंत नव्हते. आपण हे जर सगळं बघितलं, हे 2 इलेक्शन त्यांना हारावे लागले. त्याच्यासाठी आंबेडकरांचं काय वक्तव्य आहे? आंबेडकरांनी कोणाला, कुठल्या जात धर्माला किंवा कुठल्या प्रवर्गाला वाईट वाटेल अशा प्रकारचं वक्तव्य केलं नाही. पण एक आंबेडकरांचं वक्तव्य, इलेक्शन प्रोड्यूस, त्यांचं इंग्रजी वरती प्रभुत्व लक्षात घेता जो शब्द त्यांनी वापरलाय की इलेक्शन प्रोड्यूस. कारण आता हा प्रयोग होत होता 52 साली, 54 साली हा प्रयोग झाला इलेक्शन मध्ये आणि या प्रयोगाच्या माध्यमातून त्यांच्या लक्षात आलं की निवडणुकीचं उत्पादन काय आहे, ज्या प्रकारच्या निवडणुका आपल्याकडे होतात आणि ज्या प्रकारची समाज व्यवस्था इथं आहे, ज्या प्रकारची अर्थव्यवस्था समाजामध्ये प्रचलित आहे, त्याच्यातून जे निर्माण होतं ते तेव्हा म्हणाले होते की एक तर इथे डिक्टेटर निर्माण होतील किंवा डम पॉलिटिशियन्स निर्माण. एक भीती त्यांनी तेव्हा त्यांच्या मनातली बोलून दाखवली होती की इथे डिक्टेटर निर्माण होतील म्हणजे मारून मुटकून जबरदस्तीने तुम्ही इथं इलेक्शनला आम्हाला वोट देता की नाही देत असं म्हणणारी एक शक्ती निर्माण होईल. मला आठवतं बिहारमध्ये काही वर्षापूर्वी सगळ्या वर्तमानपत्रामध्ये न्यूज प्रसिद्ध झाली होती. एक खासदार जे उभे राहिले होते निवडणुकीला, त्यांनी ओपनली त्यांच्या जीप वरती एक बॅनर लावलेलं होतं. त्या बॅनरवर लिहिलं होतं, आप अगर चैन से जीना चाहते हो तो हमें चुनकर पार्लियामेंट में दिल्ली भेज दीजिए. हा डिक्टेटरी भाग आहे. त्या डिक्टेटरी भागाचं दुसरं रूप म्हणजे पहिल्यांदा जे भारतीय लोकशाही, संवैधानिक लोकशाहीमध्ये पडलं, ते स्वर्गीय इंदिरा गांधीच्या रूपाने तुम्हाला इमर्जन्सीच्या काळामध्ये दिसतं. अपरिहार्यता आंतरराष्ट्रीय स्तरावरची एका बाजूला ठेवून आपण जर त्याचा विचार केला, तर इंदिरा गांधींच्या ज्या काही क्लुप्त्या किंवा ज्या काही नाड्या लोकांच्या धरून राज्यकारभार करण्याची वृत्ती होती, ती वृत्ती थोडीशी त्या बाजूला झुकलेली आहे असं तुम्हाला दिसतं. आणि त्यानंतर 2014 नंतर जे सुरू झालेलं आहे ते तर एकाधिकारशाही आणि डिक्टेटरशाहीकडे आपण चाललो आहे की काय, परंतु हे सगळं संविधानिक लोकशाही निवडणुकीच्या मार्गाने चाललेलं आहे. हे याच्यातलं मोठं समजून घेण्यासारखं गणित आणि इथेच सर्वसाधारण माणसांनी विचार करण्याची गरज. दुसरं ते म्हणाले की डम पॉलिटिशियन्स, हे उद्वेग आणि असेल कदाचित त्यांच्या मनातली ती खंत त्यांनी बोलून दाखवली असेल, एक उद्वेग असेल, पण तो उद्वेग किती सार्थकी आहे. खरंच आज आपल्याकडे जे पॉलिटिशियन आहे, मी वर्ध्यावरून जेव्हा निवडणूक लढलो तेव्हा असे खासदार आधीचे होते, ते खासदार नंतरही निवडून आले आणि त्या खासदारांनी एकदा खासगीत वक्तव्य करताना असे बोलले की मी पार्लमेंटच्या सेशनला खूप कमी वेळा जाऊन हजर असतो, कारण तिथे जे चाललेलं असतं ते मला समजतच नाही. तर इंग्रजी असते ते मला कळत नाही, हिंदीमध्ये काही अक्सलित कोणी बोलत असेल तर ते मला कळत नाही. मी आपला मराठमोळा पहिलवान माणूस, मला काही प्रश्न इथं असा नाही की तुम्ही किती चांगले आहात, तुम्ही किती पहिलवान आहात, तुमच्याकडे किती मसल आणि पैशाची पॉवर आहे. प्रश्न असा आहे की तुम्ही जेव्हा जनतेचं प्रतिनिधित्व म्हणून तिथे जाता, तर ते जनतेचे प्रश्न त्या फोरमवर मांडण्यासाठी तुमच्याकडे नैमित्तिक समर्थता किती आहे आणि ही नैमित्तिक समर्थता तुम्ही कशा प्रकारे निर्माण करू शकता. इलेक्शन मधल्या एका भाषणाचा संदर्भ मी इथे देऊ इच्छिल की शेतकऱ्यांना दीडपट हमी भावाचा प्रश्न त्या ठिकाणी चालू होता आणि आमची अशी एक खाजगी बैठक बसलेली होती. त्याच्यामध्ये एक वकील त्यांनी असं वक्तव्य केलं
की जर तुम्ही संसदेत पाठवाल एडपट, तर शेतकऱ्यांना कसा मिळेल हमी भाव 1.5 पट. शाब्दिक कोटीची गोष्ट सोडून द्या. प्रश्न असा आहे की ज्या माणसाला सगळ्या प्रश्नांचं साध्य स्वरूप म्हणजे वस्तुस्थिती निष्ठ आढावा हा घेता येतो, समजतो. आणि त्याहून महत्वाचं, हा कोणालाही घेता येतो, कोणालाही समजतं. एक रिपोर्ट लिहिला तर कुठलाही तलाठी रिपोर्ट लिहून देतो, कलेक्टर लिहून देतो, ते सगळं समजतं. त्यावर संविधानिक तोडगा काय असू शकतो, संविधानामध्ये काय प्रोव्हिजन्स असू शकतात, आणि त्या संविधानातल्या प्रोव्हिजन्स आपण कशा प्रकारे वापरून या शेतकऱ्यांचे आत्महत्याग्रस्त कुटुंबांचे प्रश्न आहे ते आपल्याला कसे सोडवता येऊ शकतात, याचं नॉलेज असणं, तेवढी विद्वत्ता आपल्या ठिकाणी असणं, आणि त्यावरून आपण तिथे आपला आवाज उठवून आपल्या पक्षाच्या माध्यमातून, जे सत्ताधारी पक्ष असतील त्यांच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांसाठी काही नियम तयार करून देणं, तर आपल्याला या ठिकाणी तिथे खासदार म्हणून जनतेचा प्रतिनिधी म्हणून मिरवण्याचा अधिकार आहे, आणि तो गलेलट्ट पगार सुद्धा गिळण्याचा अधिकार आहे. ते जर नसेल तर आपण आपल्या संविधानाशी, आपण आपल्या जनतेशी आणि आपण आपल्या संविधानिक प्रतिनिधित्वाची प्रतारणा करतोय. इतकं भान म्हणजे ही झाली मॉरॅलिटी इन कॉन्स्टिट्यूशन, संविधानातली नीतिमत्ता, जी संविधानापेक्षाही जास्त महत्वाची आहे. कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी इज मोर इम्पॉर्टंट इव्हन दॅन कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे इथं आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की बाबासाहेब आंबेडकर जे म्हणाले की इथे डम पॉलिटिशियन्स निर्माण, आता डम पॉलिटिशियन्स निर्माण होतील की तिथे गेल्यानंतर त्यांना डम केलं जाईल, हे तर ते बोलले नाही. 1985 ला राजीव गांधीचं सरकार आलं तेव्हा बाबासाहेब हजर नव्हते, ते जगातच नव्हते. पण त्यांना कुठे माहित होतं की 8 अनुसूची असलेली प्रकरणं, 8 अनुसूचीची प्रकरणं असलेलं माझं संविधान, त्याच्यात 9वी व 10वी अनुसूची टाकली जाईल, तेव्हा त्या 10व्या अनुसूचीमध्ये असं मेन्शन केलं असेल पक्षांतर्गत विरोधी कायद्याच्या अनुषंगाने, की जो पक्षाचा सदस्य, जो पक्षाचा खासदार किंवा आमदार पक्ष प्रमुखाच्या मताविरुद्ध प्रदर्शन करेल त्याचं सदस्यत्व रद्द होईल. म्हणजे डम पॉलिटिशियन, पॉलिटिशियन्स नेऊन संसदेमध्ये डंप करणं, त्यांना मुकं करणं, किंवा मुके लोक जे बोलू शकणार नाही, जनतेचा आवाज होऊ शकणार नाही, आणि नुसतं आरोळ्या मारून आणि त्या विधान भवनाच्या पायऱ्यावर बसून आवाज काढणं आणि आवाज देणं असे थिल्लर प्रकार न करता खऱ्या अर्थाने त्या आवाजाचं संविधानिक प्रतिबिंब तुम्हाला विधानसभेमध्ये आणि संसदेमध्ये मांडून आपल्या लोकांचे प्रश्न निवारण्यासाठी कायदे करण्याची बुद्धी नसेल, तर तुम्ही डम पॉलिटिशियन नाही तर काय. आणि म्हणून त्यावरून हा जो संदर्भ आहे बाबासाहेब आंबेडकरांचा, तो आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. 2 इलेक्शन लढले, त्या ठिकाणी ते दोन्ही इलेक्शन मध्ये हारले. काही जेव्हा ते घटनापीठ याच्या समोर घटनापीठाचे सदस्य कसे झाले त्याबद्दलच्या निवडणुकाचे संदर्भ आहे. ते जर प्रश्नकर्त्याला अपेक्षित असेल तर त्याचं उत्तर आपल्याला बंगाल प्रांतामध्ये जाऊन शोधावं लागेल. आणि बंगाल प्रांतामध्ये आपण जाऊन जेव्हा आंबेडकर तिथून, आता हे मध्य प्रदेशात जन्मलेले, महाराष्ट्रामध्ये त्यांची कर्मभूमी आंबेडकरांची, तरी इथे हा हाल आंबेडकरांचा झाला. भंडारा आणि मुंबईच्या नॉर्थ सेंट्रल प्रोव्हिन्स मध्ये त्यांना हार पत्करावी लागली. आणि अशा रीतीनं आंबेडकरांना पार्लमेंटमध्ये संविधानिक कायदेशीर पद्धतीने प्रवेश करता आलेला नाही. संविधान रचयिते, संविधानाच्या घटना समितीचे अध्यक्ष, संविधानाच्या घटना समितीच्या ड्राफ्टिंग समितीचे अध्यक्ष, संविधानाचं ड्राफ्टिंग ज्या माणसाने केलं, संविधानामध्ये एका माणसाला एक मत असावं हा गोलमेज परिषदेमध्ये भांडून आणलेला प्रस्ताव एक कायदा म्हणून पारित केला. ऍडल्ट फ्रँचायझी त्यांनी आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये रुजू केली. त्या माणसाला पार्लमेंटमध्ये इतका उच्च शिक्षित, आणि त्यावेळी मला वाटत नाही आंबेडकरांनी एवढं नॉलेज आणि आंबेडकरांनी एवढ्या डिग्र्या आणि त्यांच्या पीएचडी आणि त्यांचं उत्तुंग वैचारिक आणि बौद्धिक व्यक्तिमत्व कोणाकडे असेल. ते स्वतः पार्लमेंटच्या घटना समिती समोर एकदा म्हणाले होते की पंडित नेहरूंना उद्देशून की तुम्ही
मी जर मॅट्रिक पास तुम्ही म्हणत असाल मला, तर तुम्ही 4थ्या वर्गातले विद्यार्थी आहात. आणि पंडित नेहरूंनी सुद्धा हे मोठ्या मनाने ऍक्सेप्ट केलेलं आहे. दिस इज ऑन रेकॉर्ड. पंडित नेहरू म्हणाले, खरोखर आहे. आज तुम्ही जे बोलताय आणि तुम्ही जे सांगताय, जे समाजवादी प्रिन्सिपल्स तुम्ही याच्यामध्ये रुजवताय, जे सामाजिक आणि आर्थिक न्यायाबद्दलचं तुमचे प्रिन्सिपल्स आहे आणि विचार आहे, ते खरोखर वाखाणण्यासारखे आहे. आणि आज कोणीही विद्वान भारतामध्ये काय जगामध्ये असा नाही की जो अशा प्रकारे कार्ल मार्क्सला बाजूला टाकून, बुद्धाला बाजूला टाकून, हवा तेवढा पंचशील प्रज्ञा करुणा त्याच्यातली घेऊन तो या ठिकाणी अशा प्रकारे नवीन पायंडा, एक नवीन विचार या भारताच्या पिढीला देऊ शकेल. परंतु दुर्दैवाने भारताची पिढी त्यावेळी तेवढी प्रगल्भ नव्हती आणि भारताच्या पिढीला तो विचार तेवढासा पटलेला नाही. आपण जर बाबासाहेब आंबेडकर हे एवढे इंटेलिजंट विद्वान नेते होते, जननेते होते, विशिष्ट प्रवर्गाचे, दलितांचे, तळागाळातल्या लोकांचे, डिप्रेस क्लास आणि अनटचेबल या लोकांचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं, पण त्यांचाही त्यांना सपोर्ट पुरेसा मिळालेला नाही आणि तो आजही आपल्याला दिसत नाही. आंबेडकरांचे हे विचार किंवा हा प्रश्न तुम्ही विचारला, आजच्या परिप्रेक्षामध्ये बघितला तर काही परिस्थिती बदलली नाही. किंबहुना ती डावीकडून उजव्या बाजूला जास्त सरकते आहे. ती डावीकडेही जाता कामा नव्हती, उजवीकडेही जाता कामा नव्हती. एक सुवर्ण मध्य या ठिकाणी निर्माण व्हायचा होता आणि तो संविधानिक लोकशाहीचा निर्माण व्हायचा होता. तो दुर्दैवाने होऊ शकलेला नाही, हे आपल्याला कबूल करावं लागतं. मग बाबासाहेब आंबेडकर हे पार्लमेंटमध्ये कसे गेले? तर ते राज्यसभेचे सदस्य म्हणून गेले. आणि राज्यसभेचे सदस्य म्हणून जात असताना त्यांना ज्या ज्या गोष्टीची मदत त्यावेळी झाली, ही आपण थोडस नजरेत घालवलं पाहिजे. बंगालच्या प्रांतामध्ये, बंगालच्या इलेक्शनच्या वेळी तिथे जे जेसोरी आणि खुलना हे तिथले विधानसभेचे मतदारसंघ होते पश्चिम बंगालच्या. ज्या पश्चिम बंगालचा उल्लेख आपण करतोय तो पश्चिम बंगाल अनडिवायडेड, म्हणजे बांगलादेश तेव्हा व्हायचा होता. बांगलादेश ही सगळा प्रांत धरून अनडिवायडेड पश्चिम बंगाल ज्याला आपण म्हणू, त्या पश्चिम बंगालमध्ये बाबासाहेबांना तिथून उमेदवारी देऊन ते तिथून निवडून आले आणि तिथून ते बंगालच्या राज्य असेंब्लीचे, विधानसभेचे मेंबर झाले आणि त्या विधानसभेच्या मेंबरशिप वरून त्यांना राज्यसभेमध्ये नंतर आपल्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये, राज्यसभा तेव्हा अस्तित्वात नव्हती, कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये जे स्थान मिळवता आलं ते त्यासाठी मिळवता आलं. कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये जे आपले 389 मेंबर्स होते, त्यात अनेक संस्थानिक होते, ते एकेका विशिष्ट समाजाचं नेतृत्व त्या ठिकाणी करत. बाबासाहेब आंबेडकर हे सुरुवातीपासून दलित वर्गासाठी भांडत असून महाराष्ट्र मध्य प्रदेशातला कुठला वर्ग त्यांच्या पाठी उभा न राहता तो पश्चिम बंगालमध्ये जाऊन हे महत् कार्य त्या लोकांनी केलं. आणि या सगळ्याचा आर्किटेक्ट बाबासाहेबांना अशा प्रकारे घटनापीठाच्या द्वार उघडी करून देणारा आर्किटेक्ट जर कोणी असेल तर मला वाटतं एक फॉरगॉटन हिरो आहे, ज्याचं नाव कोणाला माहिती नाही. त्याचं नाव इतिहासाच्या पानामध्ये तसंच दबून आहे, कोणी उहापोह करत नाही. तो आहे जोगेंद्रनाथ मंडल, जे 1968 ला निर्वतले. आणि जोगेंद्रनाथ मंडल, JN मंडल, हे जे आहे हे आजही इतिहासामध्ये दलित आणि मुस्लिम युतीचे महानायक समजले जातात. यांच्यामुळे पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम आणि दलित यांची युती झाली. त्यांचा शेड्यूल कास्ट फेडरेशन नावाचा पक्ष होता, ज्याच्या थ्रू आंबेडकरांनी बंगालच्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये 1946 ला निवडणुकीने ते निवडून आले आणि तिथून ते कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे मेंबर झाले. याच्यामध्ये काँग्रेसचा रोल काय होता, हाही प्रश्न योगायोगाने येतो. तर इथे काँग्रेसचा रोल काय होता, आपण काँग्रेसचे 2 रोल मॉडेल थोडेसे वेगळे बघून एक दृष्टी टाकूया. अतिशय अल्प वेळात सांगतो की नेहरू आणि गांधी हे जे काँग्रेसचे 2 मोठे पिलर आपण जर ठरले, तर नेहरूंना असं कधीही वाटत नव्हतं की आंबेडकर तिथं यावेत आणि आंबेडकरांचा प्रभाव पडावा, कारण आंबेडकरांसमोर नेहरू हे नेहमी स्वतःला थिटे समजत असत आणि लोकप्रियतेची कास ही नेहरूंना एवढी जास्त होती की त्यांना आंबेडकर त्या ठिकाणी नको होते. आजही कुठल्याही चळवळीमध्ये एखादा नेता तुम्हाला नाकापेक्षा मोठी जड होत असेल तर त्याला कसं आपण उचलून बाजूला फेकून देऊ असा प्रयत्न केला जातो. ही राजकारणातली हीन वृत्ती
त्यावेळी होती. एकदा मी उल्लेख करताना बोललो होतो एका ठिकाणी, की नाकापेक्षा मोती हे जड असतात, असू द्या. पण असे टपोरे मोती काही असतील, तर अशा मोत्यांची माळ करून गळ्यात घालणारी संस्कृती सुद्धा भारतीय संस्कृती आहे. तेव्हा याचाही आपण विचार करू शकता. तो विचार तेव्हाही होत नव्हता, आताही होत नाही. थोडक्यात इंटेलेक्च्युअल्स लोकांना भारताच्या संविधानिक लोकशाही प्रचूर राजकारणात स्थान मिळत नाही. ही त्यावेळची स्थिती आहे, ती यावेळची सुद्धा स्थिती. परंतु गांधींचा एक विचार फार प्रबल या ठिकाणी होता आणि गांधी असं म्हणाले होते. गांधींना जर शेवटचे दिवस गांधी आणि आंबेडकर यांच्यातल्या क्लेमिशाचे वादाचे जर आपण तपासले, तर आपल्याला असं लक्षात येतं की गांधी हळूहळू हळूहळू 1932चा जो आगा खान पॅलेसचा करार झाला, स्वतंत्र मतदार संघ दलितांसाठी, आणि त्यासाठी त्यांनी 21 दिवसाचं उपोषण केलं. ते उपोषण आंबेडकरांच्या मोठ्या ह्याच्यामुळे, मोठेपणामुळे मागे घेण्यात आलं आणि त्यांनी आपला हट्ट मागे घेतला. जर नेहरूंनी त्यावेळी अशा प्रकारे, आपल्या गांधींनी त्यावेळी अशा प्रकारे आंबेडकरांची अडवणूक केली नसती, तर आंबेडकर आरामात अशा एखाद्या स्वतंत्र मतदारसंघातून निवडून आले असते. ते झालं नाही. हा मोठेपणा आंबेडकरांचा आहे, गांधींचा नव्हे. पण नंतर उपरीती येऊन गांधींच्या ते लक्षात आलं की इथे आपलं काहीतरी चुकत आहे. आंबेडकर जे सांगतो ते त्रिकालबाधित सत्य आहे आणि ते आपल्या नंतरही पुढे जगणार आहे. तत्व आणि माणसं जर विचारात घेतली तर माणसं मरतात, पण त्यांनी निर्माण केलेली तत्व ही अनंत काळ जिवंत राहतात. म्हणून आंबेडकर गांधी झालेले तुम्हाला शेवटच्या पर्वामध्ये दिसतात. आणि मग गांधींचा हा घोषणा होता, गांधींचा हा आग्रह होता की कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, जिथे भारताची संविधानिक लोकशाही सांगणारी घटना तयार होणार आहे, त्या घटना समितीमध्ये आंबेडकर असलेच पाहिजे. आणि म्हणून ते स्वीकारावं लागलं. आणि ती स्वीकारार्हता ज्यांनी निर्माण करून दिली ते होते मंडल, योगेंद्रनाथ मंडल. हा 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 इतिहासाचा भाग आहे. आता कसं आहे, इतिहासाचा भाग म्हणताना याच्यावर प्रत्यवाय सुरू असतात. एक डिबेट मी ऐकत होतो काही वर्षापूर्वी राज्यसभा या चॅनल वरती. त्याच्यामध्ये नेहमी विद्वान लोक असतात. एका विद्वानाने अशी थेअरी म्हणली की काँग्रेसमुळेच आणि केवळ काँग्रेसमुळेच त्यांना तिथे ते स्थान मिळालं. आणि काँग्रेस ती जर मोठेपणा दाखवला नसता, तर आंबेडकर हे घटना समितीसमोर येऊच शकले नसते. मग त्याच काँग्रेसनी त्यांना उमेदवार उभा करून कम्युनिस्ट पक्षाची मदत घेऊन आणि हिंदू महासभेची मदत घेऊन पार्लमेंटच्या निवडणुकीमध्ये, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये का पराभूत केलं? त्याचं उत्तर काही मिळत नव्हतं. वादविवादाचा प्रश्न आहे. कोणी काय श्रेय कोणाचं लाटायचं हा महत्वाचा भाग या ठिकाणी नाहीये. सगळ्यात महत्वाचा भाग जिथून या प्रश्नाचं उत्तर सुरू झालं, तो असा आहे की या देशामध्ये जी सामाजिक आर्थिक विषमता आहे, ती सामाजिक आर्थिक विषमता, सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्याबद्दल आंबेडकर आग्रही होते. अनेक जण असं म्हणतात की आंबेडकरांचं ब्रिटिशांना हाकलून लावण्यामध्ये किंवा ते चले जावच्या चळवळीमध्ये काही योगदान नव्हतं. आंबेडकरांना मुळात पॉलिटिकल स्वातंत्र्य हे अपुरं अधुरं स्वातंत्र्य वाटत होतं, अर्धवट स्वातंत्र्य वाटत होतं. खरं स्वातंत्र्य या देशाला, या देशाची कास्ट सिस्टम आणि सगळ्या इथल्या प्रचलित ऐतिहासिक गोष्टी लक्षात घेऊन, बुद्धांनी केलेले प्रघात वैचारिक हे सगळे लक्षात घेऊन आंबेडकरांना वाटत होतं की जोपर्यंत इथे सामाजिक स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ लागली जात नाही, जोपर्यंत इथे आर्थिक स्वातंत्र्य निर्माण होत नाही, तोपर्यंत या देशामध्ये राजकीय स्वातंत्र्याला अर्थ राहणार नाही. राजकीय स्वातंत्र्य मिळालं आणि डिक्टेटर निर्माण झाले. राजकीय स्वातंत्र्य मिळालं आणि डम पॉलिटिशियन निर्माण झाले. ज्यांना घटनेच्या एका अनुच्छेदाचा अर्थ सांगायला लावलं तर बोबडी वळेल, एरवी तो बोंबलत फिरतो सगळीकडे सगळा. असे राजकारणी निर्माण होण्यासाठी घटना लिहिलेली आहे का? तर निश्चितपणे ती नाही. आणि म्हणून प्रिअम्बल मध्ये सामाजिक न्याय, आर्थिक, सामाजिक आणि राजकीय स्वातंत्र्य ची भाषा जी केलेली आहे ते महत्वाचे शब्द आहे. सामाजिक, राजकीय आणि आर्थिक न्याय. पहिला न्याय जर कुठला सांगितला असेल घटनेमध्ये, तो सामाजिक न्याय सांगितलेला. आणि सामाजिक विषमता आणि आर्थिक विषमता हिची जी बीज समाजामध्ये आहे, त्याचं सूत्र आहे भारतीय समाजात
घट्ट रुतलेली जात व्यवस्था. त्यांचा तो जो थेसिस आहे जेनेटिक आपलं कास्ट सिस्टम इन इंडिया, जेनेसिस मेकॅनिझम अँड डेव्हलपमेंट, जो 1916 साली कोलंबो विद्यापीठामध्ये बाबासाहेबांना जेव्हा पहिली पीएचडी मिळाली या थेसिसवर, ती सामाजिक स्वरूपाची आहे. दुसरी पीएचडी प्रॉब्लेम विथ रुपीची लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून मिळाली, ती इकॉनॉमी वरती आहे. तिथे पहिल्या थेसिस मध्ये सामाजिक स्वातंत्र्याविषयी ते भाष्य करतात की इथे सामाजिक स्वातंत्र्य का नाही आहे, कारण सामाजिक स्वातंत्र्याला मूठ माती देणारी जात व्यवस्था इथं प्रबल झालेली आहे, रुतलेली आहे. आता तर ती जास्तच प्रबल झाली. इतकंच काय की संत जातीमध्ये वाटले गेले, तुमचे महापुरुष जातींमध्ये वाटले गेले. आज जसे विवेकानंदांची जयंती आहे तिकडे जिजाऊंची जयंती आहे, राजमाता जिजाऊची जयंती आहे. त्यांच्यावरती काही लोकांनी हे करायचं, काही लोकांनी ते करायचं. ही जी सगळी वाटणी विभागणी आहे, हे सगळे उत्पात त्या एका जातव्यवस्थेमुळे या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला दिसते. आणि दुसरे अर्थकारणामुळे, आर्थिक कारणामुळे. जेनेसिस म्हणून सांगताना, कास्ट सिस्टम इन इंडिया जेनेसिस म्हणून सांगताना त्यांचं अगदी ठासून मत आहे विथ ऑल एव्हिडन्स अँड हिस्टॉरिकल हॅपनिंग्स, की जात व्यवस्थेची निर्मिती ही आर्थिक शोषणासाठी झाली. आर्थिक शोषण. कर्मकांड, धर्मकांड यावरती आपण नंतर त्याचा विचार करू. पण आर्थिक शोषण मुळात जात व्यवस्थेमुळे होतं. हे त्यांनी तिथे रीतसर तत्व आणि संशोधनाच्या आधारे सिद्ध करून दाखवले. उदाहरणार्थ विवाह संस्था, जसं मेकॅनिझम मध्ये ते सांगतात की विवाह संस्था म्हणजे गोत्रातच, जातीतच त्याच सूत्रांमध्ये लग्न करायचं, म्हणजे तुमची मुलं सुद्धा त्याच जातीची राहतील आणि याला अस्क्राईब स्टॅटस द्यायचं, असं जे म्हटलेलं आहे. त्यांचा दुसरा शोध प्रबंध आर्थिक विषमतेबद्दल आहे. प्रॉब्लेम विथ रुपी. रुपीचा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम त्यांनी त्या ठिकाणी जो विषद केला, आपल्या एका पारायणाच्या पुष्पामध्ये आपण याच्यावर सविस्तर विवेचन केलेलं आहे. नंतर कधी वेळ आली तर निश्चितपणे करू. ज्याच्या सिद्धांतावरून आरबीआयची स्थापना झाली. आर्थिक विषमता कशी दूर होईल तोही प्रयत्न त्यांनी केला, पण हा एकाकी प्रयत्न होता. आंबेडकरांचं परम दुर्दैव असं आहे की आंबेडकरांना त्यांच्यानंतर ते बुद्धिजीवी अनुयायी असायला पाहिजे होते, ते मिळाले नाही. मिळाले तरी त्यांना त्या ठिकाणी त्या प्रकारे समाजाचा जो सपोर्ट मिळाला पाहिजे, जो ओबीसी समाजाचा सपोर्ट मिळाला पाहिजे, तो सपोर्ट मिळाला नाही. आणि ते आज राज्य सत्ता होऊ शकले नाही. म्हणून भारतातली सत्ता ही केवळ अभिजनाच्याच हातामध्ये राहिली. त्याच्यामध्ये बहुजन आणि दलित बाकीचे लोक जाऊ शकले नाही, अल्पसंख्याक. ही जी एक खंत करणारी पोकळी निर्माण झालेली आहे. मला वाटतं या अनुषंगाने आपण याचा विचार करायला पाहिजे की आंबेडकर किती इलेक्शन हारले आणि हारल्यानंतर त्यांची संविधानाबद्दलची प्रतिक्रिया काय होती. हारल्यानंतर, जिंकल्यानंतर, कशानंतर, काय नंतर ते मिनिस्टर होते, राजीनामा दिला, ते सगळ्या याच्यानंतर पण एवढं तर कबूल करायला पाहिजे की एकाकीच माणूस होता आणि शेवटपर्यंत एकाकीच राहिला आणि लढला. आजही आंबेडकरांचे विचार हे कसे संविधानामधले बाजूला सरून आपले प्रतिगामी शक्तीचे विचार पुढे आणावेत आणि हे राष्ट्र हिंदू राष्ट्र म्हणून निर्माण व्हावं, हा जो घाट घातलेला आहे सत्ताधारी पक्षाने आणि त्यांच्या मातृसंस्थेने, इथे तुम्हाला विचार करण्याची परिस्थिती आहे. मला वाटतं आजच्या या प्रश्नाच्या उत्तरामध्ये तुमचं समाधान झालं असेल. नसेल समाधान झालं तर परत आपण याच्यावरती उहापोह करूया. पण आजचं 157व पुष्प या ठिकाणी अशा प्रकारे एका प्रश्नाच्या विवेचनामध्ये गेल्यानंतर आपण 158व पुष्प उद्या सुरुवात करू आणि आपण 289, 290 आणि 91 हे अनुच्छेद घटनेतले उद्या अभ्यासाला घेऊ. तोपर्यंत आपल्या अनुमतीने रजा घेतो. धन्यवाद.